आणि आता सविस्तर आढावा घेऊयात। ख्रिसमसच्या काही दिवस आधी ब्राझीलमध्ये भीषण अपघात झालाय। एका विमान दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी आहेत। नेमकी काय आहे ही घटना, पाहूयात हा रिपोर्ट। एकीकडे सगळ्या जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू झालेलं असताना ब्राझीलमध्ये या आनंदावर पाणी फिरलंय। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात एकाचा छोट्या विमानाचा अपघात 10 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय। ग्रामाडो शहरात लोक सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जमलेले असताना इथे येणारं विमान कोसळलं आणि त्यामुळे अनेक जण जखमी झाले। उड्डाणानंतर या विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आलं होतं। विमानानं हवेत घिरट्या घातल्या आणि एका इमारतीवर ते कोसळलं आणि त्यामुळे इथे असलेल्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली। एरिया गव्हर्नर एडुआर्डो लेट यांच्या माहितीनुसार विमानातील एकही प्रवासी जिवंत नाही, तर किमान 15 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आवश्यक मदत देण्यासाठी संपूर्ण राज्य इथे जमलंय। आमच्याकडे आतापर्यंत अपघातात जखमी झालेले 14 लोक आहेत। तसंच आम्ही अजूनही विमानातील प्रवासी संख्येची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। पायपर चेन 400 टर्बोप्रॉप विमान ग्रामाडोहून कॅनेलातील फ्लोरियानोपोलिसला जात होतं। ख्रिसमसमुळे या शहरात उत्साह वाढला असताना ब्राझीलमध्ये 2 दिवसातील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे। याआधी शनिवारी ब्राझीलच्या मिनास गेराईस राज्यात बस अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला होता, तर 13 जण जखमी झाले होते। त्यामुळे ब्राझीलमधील ही आणखी एक दुःखद घटना वेदनादायी आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।